केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहेत। मोहोळ महापौर असताना बिल्डरची कार वापरत होते असा दावा धंगेकरांनी केलाय। जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सुद्धा मोहोळांचा सहभाग असून बिल्डरला फायदा देण्यासाठी प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। धंगेकर विरुद्ध मोहोळ संघर्ष पेटला। महापौर असताना बिल्डरची कार वापरली। तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा नियम आहे। धंगेकरांचा मोहोळांवर नवा आरोप। मोहोळांनी फेटाळले धंगेकरांचे आरोप। एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली। ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली। शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली आहे। मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांनी वापरलेली कार एका बिल्डरची होती असा दावा धंगेकरांनी केलाय। तशी पोस्ट त्यांनी एक्स वरती केली आहे। मोहोळ हे खासदार होण्याआधी पुण्याचे महापौर होते। महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून फिरायचे। ती कार ना मोहोळ यांची होती ना पुणे महापालिकेची। ती कार होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची। हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि ते मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा आरोप धंगेकरांनी केलाय। शिवाय ही कार बढेकर यांच्या मालकीची असल्याचा दावा केलाय। बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोगो होता आणि मग लोगो होता तर मग ती लोगो त्या गाडीवर होता त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते। मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचारणं हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं। आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त एकच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केलं, सकाळी उठले की वैफल्यग्रस्त आणि निवडणुकीत पडले। हे 2 वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाली 15 दिवस झाले, पण ते उत्तर द्यायला। धंगेकर यांचे आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळून लावलेत। ती कार माझी स्वतःची होती असं मोहोळांनी स्पष्ट केलंय। एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली। ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली। त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो, ती गाडी वापरली, माझी आहे ना। अरे काय चाललंय? काय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी। काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा। तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा। आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो। त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे। मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही। आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत। धंगेकर यांनी खासगी वाहनावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे। पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी साधी गाडी का घेता आली नाही? या बिल्डरची कार वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले? असे अनेक सवाल धंगेकरांनी केले। शासकीय एखादं पद असेल तर तुमची प्रायव्हेट गाड्या त्याचा लाभ आपल्या कंपनीला हो नाही असं जर वाटत असेल तर ती महापौरांची गाडी महानगरपालिकेच्या गाडीला ते लोगो लागला पाहिजे। तुमच्या प्रायव्हेट कंपनीला लागून त्या पदाचा लाभ कंपनीला मिळेल अशी त्याची सोय केलेली होती तुम्ही। हे पुणेकर एवढे भोळे नाहीत, मी वेडा आहे पण पुणेकर भोळे नाहीत। तुमच्या प्रायव्हेट गाडीला महापौरांचा लोगो लावता येत नाही हा नियम आहे। एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो। काही नाही, व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर काही करावं। पण मला असं वाटतं की काहीतरी बेछूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं, रोज उठायचं काहीतरी बोलायचं। एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर आणि पक्षाकडून कारवाईची चर्चा रंगल्यानंतरही रवींद्र धंगेकर सातत्याने भाजप नेत्यांवरती आरोपांवर आरोप करताना दिसलाय। त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।